माननीय सुनील बर्वे सर यांचे शुभागमन सभागृहामध्ये झालेले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सुस्वागतम, शुभ स्वागतम. रसिक हो, नमस्कार. मी सौ अनुपमा काटगे चव्हाण दानवे परिवाराच्या वतीने पत्थर की तरह जियो, जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे, खुदा बन जाओगे असं संघर्षमय आयुष्य जे जगले असे अभिजात सिनेनाट्य कलाकार, दिग्दर्शक, खलनायक म्हणून प्रसिद्ध नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांची आज 116वी जयंती. या कलाकाराच्या स्मृतींना उजाळा द्यावा म्हणूनच आपण या दिवशी भेटत असतो. जे कलाकार वर्षानुवर्षे सिनेनाट्य क्षेत्रासारख्या मोहमयी दुनियेत राहून निरपेक्षपणे अविरत कलेची सेवा करत आहेत, त्यांचे काम सर्वांपर्यंत पोहोचावे, या रंगकर्मीचा यथोचित गौरव करावा आणि नवीन पिढीलाही त्यांची जास्तीत जास्त ओळख करून द्यावी, हा दानवे परिवाराचा या कार्यक्रमामागचा हेतू. आज रंगमंचावर उपस्थित आहेत अभिनेते माननीय श्री सुनील बर्वे सर, मुलाखतकार माननीय डॉक्टर सुजय पाटील सर, माननीय श्री आशिष भागवत, माननीय श्री राजदर्शन दानवे, माननीय जयश्री दानवे मॅडम आणि माननीय श्री सुधीर पेटकर. कार्यक्रमाच्या प्रथेनुसार सर्वप्रथम दीप प्रज्वलन होईल आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी मंचावरील सर्व सन्माननीय व्यक्तींना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावे. या पवित्र क्षणी प्रज्वलित होणारा दीप कलेच्या अखंड साधनेचा आणि संस्कारांच्या परंपरेचा साक्षीदार ठरो. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कर्तृत्वाला वंदन करत आपण या सोहळ्याची मंगलमय सुरुवात करत आहोत. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. धन्यवाद. ती पूर्व या नाटकात आणि नारदाची भूमिका तोंडपाठ करून त्यांची वेशभूषा, त्यांच्या हालचाली यावर मेहनत घेऊन त्यांना प्रथम दिग्दर्शन केले आहे ही माहिती अज्ञात आहे. याची जाण राज कपूरना सुद्धा होती. याचे पुरावे सुद्धा दानवे सरांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहेत. स्टुडिओतील त्या काळातील नवखे कलाकार जे आज या क्षेत्रात नामवंत म्हणून गाजले आहेत, अशा कलाकारांना प्रथम दिग्दर्शन करणारे होते दानवे सर. ते कलाकार घडवण्यात शिल्पकाराचे काम करत. कला क्षेत्राचा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी कितीतरी कलाकारांनी योगदान दिले, त्यापैकीच एक होते जयशंकर दानवे. आज गेली 40 वर्षे त्यांच्या स्मृती त्यांच्या परिवारामार्फत जपल्या जात आहेत. जीवन एक रंगभूमी, पडदा उघडतो, सुख दुःखाचा, ऊन सावल्यांचा खेळ, अभिनयाचा खेळ, आयुष्यभर अथक. त्यांच्याही कलायात्रीच्या प्रवासात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांना बरीच कलंदर, सृजनशील माणसे भेटली. चित्र तपस्वी भाजी पेंढारकर, उर्दू शिक्षक बेंजामिन साहेबराव सारखे गुरु लाभले. शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पृथ्वीराज कपूर, बाल गंधर्व अशा दिग्गजांनी त्यांची दिग्दर्शित नाटके पाहून त्यांचे कौतुक केले आहे. कुसुमाग्रजी, पु ल देशपांडे, सुधीर फडके अशा मान्यवरांनी त्यांची नाटके पाहून प्रशंसोद्गार काढले आहेत. बाबूराव पेंटर, दिनकर द पाटील अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटातील त्यांचे खलनायक गाजले आहेत. 100-150 वर्षापूर्वी कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना या सिनेनाट्य क्षेत्रासाठी अशा कलाकारांनी
स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचलंय आणि या क्षेत्राला सन्मान प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज प्रेक्षकांच्या साक्षीनं हा कलायात्री पुरस्कार अभिनेते सुनील बर्वे सर यांना आपण प्रदान करणार आहोत. सुनील बर्वे सर आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी तसेच असंख्य मालिका आणि लक्षणीय हिंदी चित्रपटात आपल्या नावाची मोहर उमटवणारे आजचे आपले पाहुणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कलाकार मंडळींचा ते फार आदर करतात. सुनील बर्वे सर हे नाव समोर येताच हुबहू स्वरगंधर्व म्हणजेच गायक, संगीतकार आणि निर्माते सुधीर फडके डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. तसेच झी मराठीवरील पारू या प्रसिद्ध मालिकेतील त्यांचा सयाजीराव हा रसिकांच्या प्रशंसेत पात्र ठरला आहे. मराठी चित्रनाट्य क्षेत्रातला एक चिरतरुण अभिनेता असा सुनील सरांचा नावलौकिक आहे. आता आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत सन्मानपत्रातून. नेहमीप्रमाणेच जयश्री दानवे मॅडमनी हे सन्मानपत्र लिहिले आहे. मर्यादित जागेत एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीचा आढावा घेणं हे कठीण काम त्या नेहमीच उत्तम करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सन्मानपत्राचे वाचन करावे. नमस्कार. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट तसेच नाटकांच्या माध्यमातून कधी दिग्दर्शक, कधी कलाकार तर कधी खलनायक म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरण व्हावे या हेतूने सिनेनाट्य क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना दरवर्षी दानवे परिवारातर्फे जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात येतो. चित्रपट, नाटक तसेच मालिका पूर्णपणे व्यापून टाकणारे उत्तम अभिनेते सुनील बर्वे यांना हा पुरस्कार आणि हे सन्मानपत्र प्रदान करताना आमची रसिक मने उत्तम अभिनेते असल्याने आनंदाच्या सहस्रदलाने भरून आली आहे. सुनील सर, आजवर आपण मराठी नाटक, मालिका, हिंदी व मराठी चित्रपट अशा सर्व क्षेत्रात अभिनेता, निर्माता म्हणून कार्यरत राहिला. पण आपली खरी आवड आहे अभिनय करण्याची. गोरेगाव या जन्मगावाबद्दल अभिमान असणारे आपण शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेतलं, पण विज्ञान शाखेतली पदवी घेऊनही संस्कृत प्राध्यापिका असणाऱ्या आपल्या आईमुळे संस्कृत तसेच मराठी व इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व दाखवले. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असूनही काम केले. गायकाची आवड असल्याने गांधीराव महाविद्यालयातून गायनाच्या 3 परीक्षाही दिल्या. रेडिओ जॉकी म्हणूनही FM रेडिओवर काम केले. पण मूळची आवड म्हणजे नाटकातील अभिनय व दिग्दर्शन. कलाक्षेत्रातील पहिल्याच प्रवासात तुम्हाला विनय आपटे, विक्रम गोखले यांच्यासारखे गुरु लाभले, तर सचिन खेडेकर, महेश मांजरेकर असे दिग्गज मित्रही लाभले. आत्मविश्वास, लालबागचा राजा, आनंदाचे झाड, नटसम्राट यासारख्या असंख्य चित्रपटातून सहज सुंदर अभिनय, ओघवती संवाद शैली आणि एव्हरग्रीन व्यक्तिमत्व यामुळे रसिकांच्या मनात जागा निर्माण केली. निदान मेरे बाप पहिले आप, अस्तित्व अशा हिंदी चित्रपटातून सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री तब्बू तसेच अक्षय खन्ना सोबतही काम केले. 4 चौघी, ऑल दी बेस्ट, मोरूची मावशी, श्री तशी सौ, झोपी गेलेला जागा झाला अशा असंख्य नाटकातून लक्षणीय भूमिका केल्या. इतकेच नाही तर गुजराती आणि इंग्रजी नाटकातूनही आपला ठसा उमटवला. हिंदी दूरचित्रवाणीवर अभी तो मैं जवान हूँ, प्रोफेसर प्यारेलाल, कोरा कागज, कर्तव्य, सप्तर्षी अशा असंख्य हिंदी
मालिका केल्या. तसेच अधांतरी अवंतिका, असंभव, झोका, कळत न कळत, वेगुणी 10, सहकुटुंब सहपरिवार, कुंकू, श्री गंगाधर पिपरे अशा अनेक मराठी मालिकातून रसिकांच्या मनावर छाप सोडली. कुंकू मालिकेतील नरसिंहराव आणि सध्या कारू मालिकेतील दिसणारे सयाजीराव या जमीन अस्मानाचा फरक दाखवला ही आपल्या अभिनयाची कमाल. झी मराठी मालिका विश्वातले पायोनियर असं म्हणून तुमची खास ओळख आहे. तसेच या क्षेत्रातील योगासने करणारे एकदम फिट अभिनेते म्हणून तुम्हाला चिरतरुण अभिनेता असं म्हणतात. तुम्ही सुबक ही कंपनी स्थापून हर्बेरियम या नव्या उपक्रमातून जुन्या नाटकांचे प्रयोग सुरू केले आणि तेही लोकप्रिय कलाकारांसोबत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी जुनी नाट्ये पाहण्याची आपली हौस भागवली हे तुमचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. फक्त कलाकार असूनही कलाकाराचे स्टारडम बाजूला सारून एक कौटुंबिक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही चितळे एक्सप्रेस हे शॉपही चालवता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. या क्षेत्रात तुम्ही जवळजवळ 40 वर्षे कार्यरत असून तुम्हाला इंद्रधनु पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, मोहन वाघ पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभलेले आहेत. तुमच्या कार्याचा गौरव करत तुमच्या शिल्पेच्या आणखी एक मानाचा तुळा म्हणून तुम्हाला आज कोल्हापुरात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार हा एक मोठा सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तुमच्या कला जीवनाची वाटचाल अशीच दिवसेंदिवस सर्वार्थाने समृद्ध व्हावी म्हणून सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विज्ञापना. दानवे परिवार, कोल्हापूर, 1 मार्च 2026. आता आपला मुख्य कार्यक्रम पुरस्काराचा. अभिनेते माननीय श्री सुनील बर्वे सर यांना दानवे परिवारातर्फे सन्मानित करण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कलेची परंपरा, त्यांची निष्ठा आणि रंगभूमीवरील त्यांचे समर्पण या सर्व मूल्यांना सन्मानित करणारा कलायात्री पुरस्कार. आज हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अशा व्यक्तिमत्वाला प्रदान होत आहे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने, संवेदनशीलतेने आणि सातत्यपूर्ण साधनेने रंगभूमी व चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. माननीय श्री सुनील बर्वे सर यांना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार दानवे परिवारामार्फत प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवून एका प्रतिभावंत कलायात्रीचा सन्मान करूया. मॅडम थोडं जवळ एक. ओके. धन्यवाद. संपन्न झालेला आहे. कलायात्री पुरस्कार अभिनेते माननीय श्री सुनील बर्वे सर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या 15 कलायात्री सोहळ्यांचा टप्पा पार पाडताना 40-41 वर्षांचा कालावधी होता आणि त्याबद्दलच जयश्री मॅडम आपल्या सर्वांशी थोडक्यात संवाद साधणार आहेत. या कलायात्री पुरस्काराचं संचित फार मोठं आहे बरं का. लहानपणापासून पप्पा मोठे कलाकार होते हे आम्हाला माहित होतं आणि म्हणूनच ते गेल्यानंतर 1987 पासून आम्ही त्यांचे स्मृतिदिन करण्याचं ठरवलं. म्हणजे मला वाटतं की या पुरस्काराचं बीज तिथंच रोवलं गेलं होतं. पण त्यावेळच्या बालबुद्धीप्रमाणे आम्ही शालेय कथाकथन स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, एकांकिका स्पर्धा वगैरे असं आम्ही शालेय स्तरावर करत होतो. मी ताराराणी विद्यापीठात संगीत शिक्षिका म्हणून असलेले
पप्पांची जी लिखित नाटकं होती त्यांनी खूप कथा कादंबऱ्या नाटकं लिहिली होती. त्यातली मी हुडकायची, 3 अंकी नाटकाचं 1 अंकी करायचं आणि शाळेमध्ये ते बसवायचं. हे करताना मला हिरवी चादर रुपेरी पडदा हे मला त्यांचं आत्मचरित्र सापडलं आणि ते सापडल्यानंतर आम्ही 1999ला त्याचा खूप मोठा प्रकाशन समारंभ केला. त्यावेळेला बघा लेखिका माधवी देसाई, लेखक शन्ना नवले, नंतर अनंत दीक्षित यांच्या हस्ते हा प्रकाशन समारंभ झाला. त्यावेळी पप्पांच्या 13 शिष्यांचा कोल्हापुरातल्या आम्ही सत्कार केला होता. त्यावेळेला राजशेखर, गणपत पाटील, कान्होपत्रा असे बरेच त्यांचे शिष्य कोल्हापुरातले होते. त्यानंतर त्यांचे स्मृतिदिन इतके मोठ्या प्रमाणात होऊ लागले. हे कसे होऊ लागले हे संचितच होतं. म्हणजे कसं सांगते, मकू काळे, शिरीष कणेकर, दमा मिराजदार, प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, सुधीर गाडगीळ, फमू शिंदे, रामदास फुटाणे असे दिग्गज लेखक आणि कलाकार आमच्याकडे येऊन गेलेले आहेत स्मृती दिनासाठी. अशा तऱ्हेनं 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर 1910 साली पप्पांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. त्यावेळेला आम्ही काय केलं की या कलाकाराला कुठेही मान सन्मान प्राप्त झालेले नव्हते. त्या काळात नव्हतेच ते आणि मीडिया पण एवढी जागरूक नव्हती. त्यामुळे त्यांना मान सन्मान असे फारसे काही मिळालेच नाही. मग त्यांच्या नावाने कलायत्री पुरस्कार सुरू करावा असं आम्ही ठरवलं आणि पहिला पुरस्कार दिलीप प्रभावकरला द्यायचं ठरवलं. आता हा पहिलाच पुरस्कार होता त्यामुळे आम्ही पण नव्हतेच होतो. तर मी आणि राजदर्शन पुण्याला त्यांचा पत्ता हुडकून वगैरे त्यांच्या घरी भेटायला गेलो आणि साधारणपणे 9:30-10च्या सुमाराला आम्ही पोचलो आणि त्यांच्या मिसेस म्हणाल्या की सर 10 वाजता लिहायला बसतात, त्या अजिबात उठत नाही, कुणी जरी आलं तरी ते उठत नाही. मग आता आली पंचायत, आम्ही तरी राहणार कुठं, पुण्याला गेलो होतो आम्ही म्हटलं फक्त एवढंच सांगा की जयशंकर दानवेंची मुलं आली आहेत कोल्हापूर. तुम्हाला सांगते ताबडतोब बाहेर आले आणि त्याला एवढा आनंद झाला की अरे असं कुणीतरी करते याचं त्याला कौतुक होतं. ते कौतुक बघून मला गंमत वाटली. म्हणजे मला आत्ता कळतंय ते त्याला का एवढं कौतुक वाटलं होतं. आणि त्यानंतर ते लगेच हो म्हणाले आणि मग तो मोठा पहिला पुरस्कारांचा झाला. त्यानंतर आले डॉक्टर मोहन आगाशे. मोहन आगाशे म्हणजे नुसतं बौद्धिक होतं बघा सगळं. त्याचं भाषण म्हणजे त्याने खरोखर सांगते तुम्हाला, सांगण्यासारखं नाही, ऐकण्यासारखं. तर त्यांनी अशी आठवण सांगितली की आम्ही टपरीवर चहा प्यायला जायचो, श्रीराम लागू, मी आणि बरेच नाटकातले मंडळी. अशा वेळेला नाटकातल्या ह्या जयशंकर दानवेचा उल्लेख कायम असायचा. मग आम्हाला कळालं की अरे बापरे, म्हणजे पप्पांचं मोठेपण हळूहळू कसं कळत गेलं हे मी तुम्हाला सांगते. त्यानंतर आले सदाशिव अमरापूरकर. सदाशिव अमरापूरकरला तर 2004 साली मला त्याने एक पत्र पाठवलं होतं. माझं शूटिंग असल्यामुळे मी येऊ शकत नाही. आम्ही स्मृती दिनाला बोलवलं पण ऍक्च्युली हा मला पुरस्कारासाठी मिळाली. ही गंमत आहे. हा म्हणजे कसं असतं संचित हे मी तुम्हाला सांगते. मग ते मिळाले, मग आम्ही ट्रॉफी तयार केली, थोडं नाव घेऊन आणि मग निरोप आला की ते आजारी पडलेले आहेत आणि त्यांना पाठीचा त्रास सुरू झालाय आणि ते येऊ शकत नाही. मग आम्ही गडबडलो की आता करायचं काय आपण. मग ठरवलं की त्यांच्या मिसेसनं बोलवावं. मग आता लोकांचं मनोरंजन कसं करणार, कारण त्यांचे काय मिसेस काय बोलणार नाही, तो ते काय मुलाखत वगैरे देणार नाही. तर त्यावेळेला आम्ही त्यांच्या चित्रपटांचे सीन घेतले, मराठी हिंदी सगळे. पप्पांच्या चित्रपटातले सीन घेतले आणि कालचा खलनायक आजचा खलनायक अशी आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली अर्ध्या तासाची. ती केली आणि अचानक त्यांचा निरोप आला की मी येणार आहे तुमच्या कार्यक्रमात. मी येणार होतो त्यावेळेला मला जमलं होतं, आता मी काही करून येणार. आणि पुढल्या वर्षीच ते गेले बरं का. म्हणजे कसं असतं त्यांची, कसं असतं पगार. आणि तुम्हाला सांगते रेल्वेनं रात्रभराचा प्रवास करून केअरटेकर घेऊन हे आलेले आहेत आणि ते इतके खुश झाले की डॉक्युमेंटरी बघितलं, अरे मी एवढं काम केलं. कारण सगळं एकत्रित त्यांना बघायला कधीच मिळालं नव्हतं. ह्याच्यात करायचं काम, त्याच्यात काम करायचं, विसरून जायचं. त्यामुळे ते इतके खुश झाले, ते फार खुश होऊन गेलेला, याचा फार आनंद झाला तुम्हाला सांगते. त्यानंतर आले शरद पंक्षी.
शरद वंशी म्हणजे काय, वाग्बाणच त्यांचे सावरकरांचं वगैरे. हा हा, त्यांनी एवढं स्टेजवर सुंदर सांगितलं. त्यानंतर आले अरुण नलावडे. अरुण नलावडे जेव्हा आले तेव्हा 1 मार्च होता. आदल्या दिवशी काहीही पावसाचं चिन्ह नव्हतं आणि 1 मार्चला धो 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 पाऊस दुपारपासून सुरू झाला. आता काय करायचं, कसा कार्यक्रम करणार? त्यांनी निम्म्या रस्त्यातून आम्हाला फोन करून विचारलं की काय करू, परत येऊ का जाऊ? आम्ही सांगितलं नाही, या. आणि तुम्हाला सांगते, खालचा ते हॉल होता, इतका तुडुंब भरला होता. आम्ही भिजत लोक आली होती, भिजलेली लोक होती, छत्र्या घेऊन आलेली लोक होती, पण सगळं पॅक होतं. त्या अरुण नलावडे एवढे खुश झाले ना की त्यांनी आपण ना म्हणजे ते पु ल देशपांडेंची साक्ष एक पात्री करून दाखवलं होतं अर्धा तास. ही लोक कमाल कमाल म्हणजे कमाल आहे, आपल्याला जमणारच नाही, ही सर्वसामान्य नाहीतच. त्यानंतर प्रशांत सुबोध भावे आले. सुबोध भावे म्हणजे बालगंधर्व, लोकमान्य आणि कट्यार. यात म्हणजे त्यांनी केवढं नावाजलेले होते हे आपल्याला माहितच आहे. तर त्यांनी काहीही न सांगता उभा राहून नटसम्राटचं स्वागत म्हणून दाखवलं अर्ध्या तासांचं. आम्हाला कल्पनाच नाही की हे असं काही करणार आहेत. आणि ते बघितल्यानंतर हव्यात झालो आम्ही की काय म्हणजे माणसं असतील हे. अहो, ते खूप मोठा प्रवास करून आले होते कुठेतरी, ते फॅमिली बरोबर गेले होते. तिथून येऊन त्यांनी भाषण दिलं 3 तासांचं आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी हे करून दाखवलं. त्यानंतर आले प्रशांत दामले. प्रशांत दामले म्हणजे काय, नाटकातला माणूस तो. त्यांनी ते एक लगेच येस म्हणले, नाटकाची तारीख लिहून घेतात तशी लिहून घेतली, मी येतो, आलो, इतकं झालं. त्यांनी आम्हाला ते गाणं म्हणून दाखवलं, सुख म्हणजे नक्की काय असतं माहित आहे आपल्याला. त्यानंतर आले डॉक्टर गिरीश ओक. गिरीश ओक म्हणजे अत्यंत नम्र कलाकार, अत्यंत नम्र कलाकार. त्यांनी काय करावं, तो मी नव्हेच या नाटकातला त्यांनी लखोबा लोखंडे बसून सादर केलं. बसले ते बसून करत होते, न्यायाधीशाचं तेच म्हणायचे, लखोबा लोखंडेचं तेच म्हणायचे. अप्रतिम होत होते. आणि या सगळ्या सिरीज आम्ही करून ठेवल्या तर का, अतिशय दस्तावेज म्हणजे जुना आहे हा. त्यानंतर आले भरत जाधव. भरत जाधव आपल्या कोल्हापूरचे. तर त्यांना पुण्याला मुंबईला वगैरे फार पुरस्कार मिळाले तो. पण आपल्या कुटुंबासमोर, आईसमोर, आई कधी विचारायला जायचे नाही तो तिकडे. त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यामुळे ते एवढे खुश होते की स्टेजवर अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं होतं त्यांनी. ते आज माझी आई समोर आहे आणि माझ्या बहीण दाजी वगैरे त्यांचा गोतावळा सगळा होता. त्यानंतर आले नारकर. नारकर पती पत्नी त्यावेळेला फारच बिझी होते. त्या ऐश्वर्या नारकरांचं तर पेशवेकालीन कुठली तरी सिरियल सुरू होती त्यावेळेला. ते अविनाश नारकर म्हणले, नाही या कार्यक्रमाला तू यायचं म्हणजे यायचं, 1 दिवसासाठी काय करायचं ते बघतो होते. ते त्यांना घेऊन आले होते. तर त्यांनी पेशव्यांची ती मालिकेतला स्वगत म्हणून दाखवलं बरं का ऐश्वर्या नाटकांनी. जे लोक होते त्यांना माहिती आहे. हा अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम सादर झाले तुम्हाला सांगते. म्हणजे माझे आमचे आहेत म्हणून नाही म्हणत आहे मी. त्यानंतर आले महेश कोठारे सर. महेश कोठारे सरांना आदल्या दिवशी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि दुसऱ्या दिवशी आमचा. तर ते म्हणाले त्या पुरस्कारापेक्षा मला हा पुरस्कार महत्वाचा वाटतो. काही गरज नव्हती मंचावर असं म्हणायची. म्हणजे कमाल होती की मी सांगा मला. आणि त्याचं कारण काय होतं, ती तर तुझी माझी हा त्यांचा पहिला चित्रपट आणि माझ्या पप्पांचा शेवटचा चित्रपट. म्हणजे एक मावळता आणि एक फुगवता असा कलाकार असल्याकारणाने त्यांना त्यांच्याबद्दल फार प्रेम. त्यानंतर आले सचिन खेडेकर सर. सचिन खेडेकर सर म्हणजे मराठी, हिंदी, तामिळी, कानडी, गुजराती काही म्हणू नका, सगळ्यात आहेच. तुम्ही कुठेही कधीही बघा नाही. तामिळ पिक्चर बघत नाही तुम्हाला ते दिसणार. तर ते त्यांनी काय केलं, शिवाजी राजे भोसले या पिक्चर मध्ये तुम्ही मराठी असल्याचा मला अभिमान आहे हा सुंदर म्हणून दाखवलं होतं स्टेजवर. त्यानंतर आले सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर सरांच्याबद्दल मला पुण्या मुंबईहून फोन की एवढा ॲटिट्यूड असलेला कलाकार तुम्ही कसा काय मिळवला, काय माहिती कसा मिळवला विचारले त्यांना. हो म्हणाले. त्यांनी मंचावर सांगितलं की मी जयप्रभा स्टुडिओमध्ये लहानपणी 6 वर्षाच्या असताना दानवेंच्या मांडीवर बसलेलो आहे आणि हे तर कुटुंबाला माहीत नाही आहे. म्हणजे
पण मी ते लक्षात ठेवलेलं आहे. आणि त्या असंही म्हणाले की अंबानीने बोलवलं असतं तरी मी आलो नसतो, पण दानवेंचा हा पुरस्कार म्हणून मी इथं कोल्हापुरात आलेलो आहे. तुम्ही मला सांगा यापेक्षा काय. त्यानंतर संदीप कुलकर्णी आले. त्यावेळेला सत्यशोधक सुरू झालं होतं पिक्चर, महात्मा फुले. आमच्या मंचावर महात्मा फुलेच अवतरले. एवढं प्रोमो आणि हे सुरू होते, त्यातनं त्यांनी ती तारीख दिली आणि एक दिवसासाठी आले. मागच्या वर्षी मला वाटतं इथली मंडळी बरीच असतील, वैभव मागले. टोकाचा खलनायक आणि टोकाचा विनोदी. तर इतकं त्यांनी छान. आणि आता आजचे हे सन्माननीय कलाकार ते मी ज्यांना बघितल्यानंतर आमचं परमदैवत श्रीधर फडके, सुधीर फडके, त्यांचीच मला यांच्याकडे बघितलं की आठवण येते. म्हणजे खूपच मान झुकतेच म्हणा थोडक्यात. तर ह्यांनी तर मला फोन झाल्यानंतर मला, मी संध्याकाळी सांगतो किंवा उद्या सांगतो, हो म्हणाले, फक्त मला तुम्ही लेटर पाठवा लेखी. आता मला सांगा या कलाकारांचं जे ऋण आहे ते ऋण कसं फेडायचं. कारण सांगते तुम्हाला. एक फक्त दिलीप प्रभावळकरांना आम्ही भेटायला गेलो पुण्यात. त्यानंतरच्या एकाही कलाकारासाठी आम्हाला कुठंही जावं लागलं नाही. आम्ही मात्र फोन मिळवायचे. आता सरांचा फोन मी मिळवलाय शरद कवंडे सरांच्याकडनं. असा मी एकमेकांना गिरीश लोकांच्याकडनं सचिन बेळगावकर असं करत गेलो आम्ही. पण त्यांनी येऊन गेल्या कारणाने त्यांनाही त्याची कल्पना होती की या पुरस्कारामध्ये बडेजाव काही नाहीये किंवा कलेक्टर यायचे आहेत, आमचे यायचे आहेत म्हणून थांबलाय, असं नाही. आमचे प्रेक्षक जमले की त्यांच्यासाठी हा कार्यक्रम करायचा, एवढं एकच ध्येय त्याच्यामध्ये. आणि आता हे सगळं करण्यामागे हेतू हा की मला सांगावंसं वाटतंय की मी काल पुण्याचा लख लख चंदेरी हा कार्यक्रम पाहायला गेले होते. तर तिथे सिनेनाट्यसृष्टीचा सगळा इतिहास त्यांनी दाखवला, छान दाखवला. स्तुत्य उपक्रम होता तो. पण जयप्रकाश स्टुडिओचं किंवा भाजी पेटारकरांचं नाव निघाल्यानंतर जर जयशंकर दानवे नाव येत नसेल तर ते खटकणारच ना. मला किती लोकांनी नंतर भेटून विचारलं की दानवेचं नाव तरी घ्यायचं, कोल्हापुरात आलंय, लख लख चंदेरी, कोल्हापुरी साज काढता तुम्ही, कोल्हापुरात येता, कोल्हापूरच्या कलाकाराचं नाव देता येत नाही. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, त्यासाठी काय त्यांनी कितपत हे केलंय माहिती नाही मला. पण इसाक मुजावर आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक होऊन गेले. तर त्यांची पुस्तकं मी रेफर केली आहेत. मी पप्पांच्याबद्दल त्यातनंच वाचलेलं आहे, त्यातनंच मी काढते सगळं. मी माहिती गोळा करते ना ती त्यातूनच, की ही जुनी मंडळी आहेत, त्यांनी त्यावेळेस लिहून ठेवलेलं आहे, ते आपल्याला इथं मिळणार नाही आता कधीच. त्यानंतर प्रभाकर पेंढारकर, त्यांचं एका स्टुडिओचे आत्मवृत्त, याच्यात सगळ्या पप्पांचा उल्लेख व्यवस्थित आहे की जो मला त्यामुळे कळाला आणि मला त्याचा उपयोग करता आला. तर आता आमची तळमळ ही आहे की त्यांचं स्मरण व्हावं. 60 वर्ष ज्यानं कलाकर्तृत्व केलेलं आहे त्याचं श्रेय त्याला त्याच्या गेल्यानंतर तरी मिळावं ना, या हेतूनं. आणि हा एक हेतू आहे. आणि दुसरा म्हणजे हल्लीचे कलाकार म्हणजे आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. तो आपण सरांना बघतो, ती नेहमी बघतो, सतत बघतो, पण आपल्याला समोरून पाहायला मिळतात. आपण कधी जातो का तिकडे, म्हणजे आपल्याकडे काहीतरी काय म्हणतात त्याला उद्योग धंदे असतात, आपण नाही जाऊ शकत, आपण नाही पाहू शकत. मग ह्या लोकांना हे पाहायला मिळावं यासाठी ही तळमळ. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की ही जी मंडळी येऊन गेली याचा मी आढावा का घेतला, त्याला कारण आहे की कलायात्री पुरस्कार हा मोठा आहे, पण या लोकांनी सुद्धा त्याला मोठं केलेलं आहे. आणि म्हणून ती आमची तळमळ गेली 40-41 वर्ष सुरू आहे, अशी सुरू राहणार. आणि फक्त तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रसिक हो, इथे माननीय श्री सुनील बर्वे सरांसारख्या वाचनप्रिय अभिनेत्याच्या शुभ हस्ते एक छोटासा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आपण सर्वजण जाणताच की जयश्री मॅडमची आजवर कथासंग्रह, ललित लेख संग्रह, व्यक्तिचित्रण अशी
43 पुस्तके प्रकाशित झालेल्या कृतींचा पुस्तकांचा प्रकाशन करावं. रंगभूमीवरून शब्दभूमीकडे, अभिनयातून लेखनाकडे ही कलेची अखंड यात्रा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या संस्कारांचा ठेवा जयश्री दानवे मॅडम यांनी जपला आहे. आज त्यांच्या 4 साहित्य दीपांचे प्रकाशन माननीय श्री सुनील बर्वे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. एका कला परंपरेचा सन्मान आणि सातत्याचा उत्सव या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रतिसाद देऊया. हा सर समोर. हा सर्वांनी इकडे समोर बघा. संपन्न होत आहे. कोणत्याही कलाकाराच्या संघर्ष गौरव पुरस्काराने सन्मानित माननीय प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील सर. आता पाहुण्यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते पुस्तक भेट देऊन माननीय प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील सर यांचा सत्कार करावा. थँक्यू. धन्यवाद सर. नमस्कार. येतं ना आवाज? मी पाहुण्यांचे आभार नेहमीप्रमाणे त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकानं करत असतो. सुनील सर, तुमचा कला प्रवास अफलातून नाटकापासून सुरू झाला. तिथं दिग्गज कलाकार बरोबर असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढला. तिथे तुम्हाला गारमीचा बापू प्रोफेसर प्यारेलाल, दिनूच्या सासूबाई राधाबाई, अवंतिका, 4 चौघी, मोरूची मावशी, श्रीयुत गंगाधर टिपरे, नटसम्राट, सूर्याची पिल्ले अशी मंडळी भेटली. त्या सर्वांना तुमचं अस्तित्व जाणवलं. त्या सर्वांनी तुम्हाला ऑल दी बेस्ट. पुढे तुम्ही लालबागचा राजा इथे गेला. तिथं बायकोच्या नकळत तुम्हाला सुगंधा, गोजिरी, पारू भेटले. त्यांना तुम्ही प्रेम म्हणजे प्रेम असतं असं सांगून कुटुंब हे बंध नायलॉनचे असते, हे कधी तुटत नाही हे पटवून देऊन हा भातुकलीचा खेळ नसतो असे सांगून हीच तर प्रेमाची गंमत आहे हेही सांगितलं. सर, तुमचा कला प्रवास ऐकण्यासाठी व तुम्हाला पाहण्यासाठी आमचे रसिक सहकुटुंब सहपरिवार आलेले. तुमचा पुढचा प्रवास असाच रसिकांना पाहायला मिळो अशी शुभेच्छा. सर, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून इथं आला आणि आमच्या विनंतीला मान देऊन नटश्रेष्ठ जयशंकर दानवे पुरस्कार अगदी आनंदाने स्वीकारला. त्याबद्दल दानवे परिवार आपले ऋणी आहे. आणि जाता एवढंच म्हणेन, लाभले आम्हाचं भाग्य. आजच्या कार्यक्रमाचे मुलाखत घेणारे डॉक्टर सुजय पाटील सर यांचेही मनापासून आभार. आमच्या 40 वर्षाच्या आजवरच्या या उपक्रमात सहभागी असणारे श्री सुधीर पेटकर आणि आशिष भागवत यांचे मी जाहीर आभार मानतो. तसंच सूत्रसंचालन करणाऱ्या सौ अनुपमा चव्हाण घाडगे मॅडम यांचेही आभार आणि सरांनी त्यांना पुस्तक भेट देऊन त्याचा सत्कार करावा अशी विनंती. आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्व दैनिकांचे पत्रकार बंधू, बी न्यूज चॅनल व इतर चॅनलचे पदाधिकारी यांचे आभार आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचे शतशः आभार. आम्ही जी बाप्पांची स्मृतीरूपी जी पूजा मानतो त्या पूजेचा दर्शन घेण्यासाठी तुम्ही दरवर्षी न चुकता येता आणि त्याचा प्रसाद म्हणून असे आपले दिग्गज कलाकार आपल्याला बघायला मिळतात जवळनं आणि तो प्रसादच आहे एक प्रकारचा असं मी मानतो. पुन्हा आपली भेट घेऊया. नमस्कार. धन्यवाद सर. रसिक हो,
पुरस्काराचा हा गौरवशाली क्षण आपण अनुभवला. आता एका अभ्यासू व्यक्तिमत्व व जातीवंत बौद्धिक अभिनेत्याची मुलाखत रंगणार आहे. कला म्हणजे केवळ रंगमंचावर दिसणारा अभिनय नसतो. त्यामागे असते संघर्षाची कहाणी, साधनेची वर्षानुवर्षांची तपश्चर्या आणि असंख्य अनुभवांची शिदोरी. आणि आज मुलाखतीच्या माध्यमातून या अनुभव विश्वात आपण डोकावणार आहोत. एका रंगकर्मीच्या कला प्रवासाचा वेध घेऊन संघर्ष, यश, प्रेरणा आणि जीवनदृष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न दवडता माननीय श्री सुनील बर्वे सरांच्या प्रकट मुलाखतीचा आस्वाद घेऊया. धन्यवाद.